नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन. आता कोणताही डी सी पॉवर सप्लाय घेतला तर त्याच्यामध्ये हे प्रमुख पार्ट्स असतील किंवा घटक असतील. आता याच्यामध्ये हा पहिला आहे तो ट्रान्सफॉर्मर. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे हा रेक्टिफायर सर्किट. आता इथं ब्रिज टाईप रेक्टिफायर वापरलेला आहे. हा थर्ड पार्ट आहे तो म्हणजे फिल्टर. आणि लास्ट वन आहे तो हा लोड, म्हणजे ज्याला आपण सप्लाय देणार आहे, डी सी व्होल्टेज देणार आहे, तो हा लोड आहे. ओके. आता महत्त्वाचे पार्ट्स याच्यातले पॉवर सप्लायमधले म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहे, रेक्टिफायर आहे, फिल्टर आहे. ओके. आता इथं काय घडतं पहा की या ट्रान्सफॉर्मरला आपण 230 व्होल्ट आपल्याकडे जे इझिली अवेलेबल ए सी व्होल्टेज आहे हे ए सी व्होल्टेज देत असतो. हा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन टाईपचा वापरला आहे आणि आपण व्होल्टेज डाऊन करून घेतलेला आहे, कारण आपली बरीचशी जी इक्विपमेंट आहेत डी सी व्होल्टेजवर चालतात ते कमी डी सी व्होल्टेजवर चालतात. म्हणजे अगदी धरलं तर आपण 5 व्होल्ट, 6 व्होल्ट, 9 व्होल्ट, 12 व्होल्ट वगैरे अशा पद्धतीचं डी सी व्होल्टेज आपल्याला अपेक्षित असतं. आणि हे व्होल्टेज लेवल जी आहे 230 व्होल्ट टू 9 व्होल्ट और 12 व्होल्ट ही डाऊन करून घेण्यासाठी आपल्याला हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण इथं वापरलेला असतो. ओके. आता घडतं काय की आपल्याला याच्या साह्यानं, रेक्टिफायरच्या साह्यानं या ए सी व्होल्टेजचं रूपांतर जे आहे ते इथं रेक्टिफायरच्या साह्यानं आपल्याला डी सी करता येते. हे डी सी व्होल्टेज जे आहे ते पल्सेटिंग नेचरमध्ये असतं, म्हणजे अशा पद्धतीचं असते. हे आपण रेक्टिफायरमध्ये शिकलेलो आहे. तर हे पल्सेटिंग नेचर जे आहे त्याला स्मूथ करणं गरजेचं असतं, कारण आपल्याला शुद्ध डी सी मिळणं अपेक्षित आहे. आणि हे मिळवण्यासाठी आपण म्हणजे असं साधारणतः व्हॅरिएशन्स राहणारं डी सी व्होल्टेज आपल्याला या फिल्टरच्या आउटपुटला मिळतं. म्हणजे अगदी प्युअर डी सी म्हटलात तुम्ही तर अशी स्ट्रेट लाईन येईल, परंतु फिल्टरच्या साह्यानं आपण बऱ्यापैकी हे डी सी ए सी पल्सेशन रिमूव्ह करून शुद्ध डी सी व्होल्टेज किंवा प्युअर डी सी व्होल्टेज मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. हे सगळं जरी झालं की तुम्हाला प्युअर डी सी व्होल्टेज मिळालं तरी आणखी एक प्रॉब्लेम आपल्याला सतावतो, आणि तो म्हणजे कोणता, तर हे जे लाईन व्होल्टेज आहे म्हणजे आपल्या एम एस सी बीकडून आपल्या घरामध्ये आलेलं, तर हे जे व्होल्टेज आहे हे अगदी 230 व्होल्ट मी म्हटलं म्हणजे ते 230 व्होल्टलाच स्टिकअप राहत नाही, तर याचं व्हॅरिएशन्स होतं. बऱ्याचदा हे व्होल्टेज अगदी 200 व्होल्टपर्यंत ड्रॉप पण होतं, तर काही वेळेला हे व्होल्टेज 260 व्होल्टपर्यंत इन्क्रीज पण होतं. ओके. म्हणजे असं जे व्हॅरिएशन्स आहे ए सीमध्ये. आता या ए सीच्या प्रायमरीमध्ये जर हे ए सी व्होल्टेजचं व्हॅरिएशन झालं, ऑफकोर्स याच्या सेकंडरीमध्ये सुद्धा व्हॅरिएशन होणार आहे. म्हणजे हा 9 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर असला तर हे व्होल्टेज जर वाढलं तर हे व्होल्टेज 10 पर्यंत पोहोचेल, किंवा हे 9 आहे ते 8 पर्यंत डाऊन पण होऊ शकेल. म्हणजे हे जे व्हॅरिएशन्स आहेत सेकंडरी व्होल्टेजमध्ये, हे सेकंडरी व्होल्टेजचे व्हॅरिएशन झाले की ऑफकोर्स तुम्हाला रेक्टिफायर आणि फिल्टरच्या आउटपुटचं व्होल्टेजसुद्धा व्हॅरी झालेलं मिळेल. म्हणजे इथं समजा आपल्याला 9 व्होल्ट मिळत असेल डी सी, तर ते व्हॅरिएशन्स याचप्रमाणे समजूया आपण की 10 व्होल्टपासून 8 व्होल्टपर्यंत व्हॅरिएशन मिळेल. आणि जर आपण असा एखादा लोड जोडलेला असेल की ज्याला आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेजची गरज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण ॲम्प्लिफायर जरी जोडलेला असला तर ॲम्प्लिफायरचा आवाज कमी जास्त होईल. रेडिओ जोडलेला असेल त्याचा आवाज कमी जास्त होईल. एखादं टेप रेकॉर्डर असेल तर त्या मोटरची गती आहे ती कमी जास्त होईल, त्यामुळं त्याचा टेप रोटेशनवर परिणाम होईल. हा एक भाग आहे. सी डी प्लेअर असेल तरी त्याच्या मोटरची गती कमी जास्त होईल. म्हणजेच हे जर व्होल्टेज व्हॅरिएशन झालं तर काय होणार आहे, ऑफकोर्स त्याच्यावर जे काही इक्विपमेंट्स तुम्ही जोडणार आहात त्याच्या वर्किंगवर, परफॉर्मन्सवर परिणाम होणार आहे. ओके. बल्ब जरी जोडलेला असला तर त्याच्या ब्राईटनेसमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. एखाद्यानं डी सी व्होल्टेज टी व्हीमध्ये करत होते तर त्यावेळेला सुद्धा काय व्हायचं, ते सी आर टी टी व्हीचे, की त्यावेळेला अशा पद्धतीनं जर व्होल्टेज व्हॅरिएशन झालं, हाय व्होल्टेजचं ते डी सी करत होते 110 व्होल्ट वगैरे, तर त्यावेळेला सुद्धा त्या टी व्हीच्या ब्राईटनेसवर फरक पडायचा, तसेच त्याची उंची चित्राची कमी जास्त व्हायची. ओके. हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत ते कशामुळे घडले, तर लाईन व्होल्टेजच्या व्हॅरिएशनमुळे लोडवर त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होतोय. आणि हा होऊ नये म्हणजेच काय आपली अपेक्षा असणार आहे, तर हे लाईन व्हॅरिएशन झालं तरी देखील आउटपुटचं व्होल्टेज मला कॉन्स्टंट, फॉर एक्झाम्पल इथं 9 व्होल्ट डी सी आहे तर हे 9 व्होल्ट डी सी मला मिळालं पाहिजे. ओके. ही माझी अपेक्षा असणार आहे.
मग हे स्थिर ठेवण्यासाठी आपण कशाची वापर करतो, तर व्होल्टेज रेग्युलेटर, तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण इथं आता मला लाईन रेग्युलेशन सांगायची वेळ येते की हे जर लाईन व्होल्टेज जर असं व्हॅरी होत असेल, फ्लक्च्युएट होत असेल, तरी आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आणि लाईन व्होल्टेजमध्ये किती फरक झाल्यानंतर आउटपुट व्होल्टेजमध्ये किती फरक होतो हे दर्शवणारं समीकरण म्हणजे लाईन रेग्युलेशन. ॲक्च्युली म्हणजे द चेंज इन आउटपुट व्होल्टेज फॉर अ चेंज इन लाईन व्होल्टेज इज कॉल्ड एज ॲक्च्युली लाईन रेग्युलेशन. म्हणजे या आउटपुट व्होल्टेजमध्ये व्हॅरिएशन जर होत असेल, समजा रेग्युलेटर टाकल्यानंतर सुद्धा किंवा इथं अनरेग्युलेटेड असताना सुद्धा, जसं आपण म्हटलं 9चं व्हॅरिएशन आहे ते 10पर्यंत किंवा 8पर्यंत होते, म्हणजे चेंज इन व्होल्टेज डेल्टा जो आहे, डेल्टा व्ही आउट हा 2 व्होल्ट मिळाला तुम्हाला. ओके. आणि इथं जे व्हॅरिएशन आहे तर ते किती आहे, ते 200 पासून 260 पर्यंत आहे, म्हणजे हे 60 व्होल्टचं व्हॅरिएशन आहे. ओके. आता इथं आउटपुट व्होल्टेज किती आहे, 9 व्होल्ट, आणि चेंज इन आउटपुट व्होल्टेज तुम्हाला 2 व्होल्ट मिळालं. तर आपल्याला याचं लाईन रेग्युलेशन कसं काढायचं हे आपण समजून घेऊया. आता या पॉवर सप्लायमध्ये जर पाहिलं तर आपण AC व्होल्टेजचं चेंज 60 व्होल्ट धरलं आहे आणि आउटपुट DC व्होल्टेजचं चेंज हे 2 व्होल्ट धरलेलं आहे. आता लाईन रेग्युलेशनची डेफिनेशन काय आहे ती पाहून घ्या. तर लाईन रेग्युलेशन कॅन बी डिफाइन्ड ॲज द पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज फॉर अ गिव्हन चेंज इन इनपुट व्होल्टेज. ओके. व्हेन टेक ओव्हर अ रेंज ऑफ इनपुट व्होल्टेज व्हॅल्यूज. ओके. म्हणजे इथं आता काय सांगितलेलं आहे, तर पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे. ओके. आणि ते चेंज म्हणजे आउटपुट व्होल्टेज जे इथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल किती झाला आणि त्याच्या इनपुट व्होल्टेजमध्ये किती बदल झाला, याचा जरी रेशो काढला तर हे पर्सेंटेज चेंज तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर इथं आपण जे आउटपुट व्होल्टेज आहे ते 2 व्होल्टनं चेंज झालं असं लिहिलेलं आहे इथं वरच्या बाजूला, बरोबर. इथं लिहिलेलं आहे 2 व्होल्टनं चेंज झालं. आणि इनपुट व्होल्टेज AC जे आहे ते आपण लिहिले की 60 व्होल्टनं चेंज झालं, बरोबर. तर हे डिवाइड बाय 60 घेऊ शकता तुम्ही. ओके. आणि इंटू 100. तर या पद्धतीनं तुम्हाला पर्सेंटेज रेग्युलेशन काढायचं आहे. म्हणजे आता इथं हे चेंज इन व्होल्टेज पर्सेंटेज जे काढलेलं आहे आपण ते 3.3% आलं. ॲक्च्युली गुड रेग्युलेटर किंवा गुड पॉवर सप्लाय ज्याला म्हणतो की ज्याचं आउटपुट व्होल्टेज चेंजच येत नाही, म्हणजे 0 पाहिजे, म्हणजे पर्सेंटेज हे सुद्धा 0 आलं पाहिजे, त्यावेळी त्याला आपण गुड म्हणणार आहे. ऑफकोर्स आपण इथं जो पॉवर सप्लाय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्होल्टेज रेग्युलेटर वापरलेला नाही. ओके. आणि आपण व्होल्टेज रेग्युलेटरचं रेग्युलेशन आता काढत नाही, तर या अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायचंच रेग्युलेशन आपण आता कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि ते त्यामुळं अंदाजे धरलं तरी 3.3% एवढं आलेलं आहे. आता हे आउटपुट व्होल्टेज डिवाइड बाय इनपुट व्होल्टेज हे धरताना सुद्धा बऱ्याचदा कन्फ्युजन होतं ते या व्ही इनमध्ये, की व्ही इन हे लाईन व्होल्टेज धरावं इथलं की या सेकंडरीचं व्होल्टेज धरावं. ओके. हा आपल्या पुढे प्रश्न येऊ शकतो. आणि तुम्ही हे इनपुट व्होल्टेज म्हणून सेकंडरीचं घेतलं या केसमध्ये तरी चालेल. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगेन की ज्या वेळेला तुम्ही व्होल्टेज रेग्युलेटर वापरणार आहात, ओके, त्यावेळेला या व्होल्टेज रेग्युलेटरला आपण इनपुट देणार आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट घेणार आहे. ओके. तर त्या केसमध्ये इथं व्होल्टेज रेग्युलेटरला दिलं जाणारं जे DC व्होल्टेज आहे, ओके, इनपुट, ते इनपुट व्होल्टेज म्हणून घ्या. आणि हे रेग्युलेटेड आपल्याला जे व्होल्टेज DC व्होल्टेज मिळतं ते व्ही आउट म्हणून घ्या. ओके. जर इथं तुमचा रेग्युलेटर असेल तेव्हा. ओके. आता हा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय दाखवलं, त्या केसमध्ये मी सरळ लाईन व्होल्टेज मीन्स AC व्होल्टेज असं कन्सिडर करून मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता खालच्या तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून दाखवली आहेत. पण ज्या वेळेला आपल्याला पर्सेंटेज रेग्युलेशन या रेग्युलेटरचं काढायचं असेल त्यावेळेला आपल्याला हे VDC घ्यावं लागेल. आणि आपल्या ह्या पॉवर सप्लायचं काढायचं असेल तर मी हे लाईन व्होल्टेज इथं धरलेलं आहे आणि आउटपुट व्होल्टेज हे धरलेलं आहे. ओके. त्यानुसार कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजेच महत्त्वाचं आपल्याला याच्यात आहे की चेंज इन लाईन किती घडलं आणि चेंज इन आउटपुट किती घडलं याचं पर्सेंटेज काढणं म्हणजे लाईन रेग्युलेशन होते. ओके. इथं दिले त्या पद्धतीनं पहा की इथं लाईन रेग्युलेशन म्हणजे पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज हे महत्त्वाचं आहे.
फॉर अ गिवन चेंज इन इनपुट व्होल्टेज. म्हणजे आपण चेंज दिलेला आहे 200 ते 260. ओके, आणि त्यासाठी आउटपुट व्होल्टेज किती चेंज झालं याचं पर्सेंटेज आपण काढलेलं आहे आणि म्हणून हा फॉर्म्युला घेतला. ओके, त्याचा दुसराही फॉर्म्युला असा आहे की इथं या लाईन रेग्युलेशनला युनिट जर बघितलं तर फक्त पर्सेंटेज आहे, व्होल्टेज वगैरे काही नाही, कारण ह्या व्होल्टेजला हे व्होल्टेज कॅन्सल होईल. ओके, तर या केसमध्ये मात्र कसं घडणार आहे पहा. ज्यावेळेला आपण हे दोन्ही डी सी व्होल्टेजेस घेणार आहे तर आउटपुट चेंज इन आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट व्होल्टेज, म्हणजे चेंज इन आउटपुट व्होल्टेज म्हणजे जे आपण 8 व्होल्ट टू 10 व्होल्ट धरलं होतं आणि डिवायडेड बाय 9 व्होल्ट हे त्याचं ॲक्च्युली आउटपुट व्होल्टेज आहे. ओके, हे धरलं बरोबर. आणि चेंज इन आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज म्हणजे आपण हे 60 धरू त्यावेळेला. ओके, या केसमध्ये या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, परंतु ह्या व्होल्टेजला व्होल्टेज युनिट कॅन्सल होईल पण अपॉन व्होल्टेज राहणारच आहे. त्यामुळं ह्याचा जो युनिट येणार आहे ते पर्सेंटेज पर व्होल्ट असं येणार आहे, पर्सेंटेज पर व्होल्ट. ओके, हे युनिट याच्यासाठी या फॉर्म्युलेसाठी येणार आहे. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही लाईन रेग्युलेशनसाठी वापरू शकता. असे हे दोन फॉर्म्युले आहेत, फक्त पर्सेंटेज आणि पर्सेंटेज पर व्होल्ट. तर हे दोन फॉर्म्युले आपण लाईन रेग्युलेशन कॅल्क्युलेट करताना वापरणार आहे. आणि या केस व्होल्टेज रेग्युलेटर जर असेल तर हे व्ही आउट म्हणजे त्या व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट व्होल्टेज आणि व्होल्टेज रेग्युलेटरच्या इनपुट साईडला दिलेलं हे इनपुट व्होल्टेज असणार आहे, नॉट 60. त्यावेळेला आपण त्याच्या इनपुटला जे काही व्होल्टेज देऊ, म्हणजे हा व्होल्टेज रेग्युलेटर असेल. ओके, आणि त्याच्या आउटपुट व्होल्टेज समजा 5 व्होल्टचा रेग्युलेटर असेल आणि त्याच्या इनपुट व्होल्टेजला आपण इनपुट साईडनं 10 व्होल्ट आपण देत असू, तर या 10 व्होल्टमध्ये जे काही फ्लक्च्युएशन झालं दॅट इज डेल्टा व्ही इन येईल त्या केसमध्ये. ओके, हा रेग्युलेटर असेल, इथं व्होल्टेज समजा 8 to 10 व्होल्ट चेंज होत असेल आणि हे 5 आहे, तर ज्यावेळेला रेग्युलेटर वापरतात त्यावेळी त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये व्हॅरिएशन होतं आणि हे व्हॅरिएशन असणार आहे साधारणतः 5 ते 5.1 वगैरे एवढंच असणार आहे व्हॅरिएशन. ओके, किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला व्हॅरिएशन मिळणार सुद्धा नाही. मिळालं नाही तर त्यावेळेला आपण म्हणणार आहे इट इज अ गुड रेग्युलेटर आणि त्याचं पर्सेंटेज पर व्होल्ट 0 येणार आहे. ओके, म्हणजे जितकं पर्सेंटेज कमी असेल तेवढा रेग्युलेटर चांगला किंवा तो पॉवर सप्लाय चांगला असं म्हणता येतं. ओके, तर आता आपण वळूया लोड रेग्युलेशन म्हणजे काय या मुद्द्याकडे. आता आपण पाहिलं लाईन रेग्युलेशन आणि लाईन रेग्युलेशनचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण हा जो लोड आहे तो लोड कॉन्स्टंट ठेवला होता. ओके, लोडमध्ये कोणताही बदल केला नाही, म्हणजे नो लोड ठेवा किंवा काहीतरी लोड ठेवा परंतु तो कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि तो कॉन्स्टंट असताना आपण हे लाईनचं फ्लक्च्युएशन काय झालं आणि आउटपुटचं काय झालं हे चेक केलं होतं. ओके, आता आपण काय करणार आहे, हे आता लाईन व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंट आहे असं समजा. ओके, लाईन व्होल्टेज काय असेल कॉन्स्टंट असणार आहे आणि आपण व्हॅरिएशन करणार आहे ते लोडमध्ये म्हणजे लोड करंटमध्ये. लोड करंटमध्ये व्हॅरिएशन करणार म्हणजे आपण हा लोड रेजिस्टन्स जो आहे तो हा लोड रेजिस्टन्स ज्या वेळेला तुम्ही कमी कराल त्यावेळेला हा जो लोड करंट आहे तो वाढणार आहे. ओके, आणि लोड करंट वाढायला लागला तर काय घडतं, तर तसं हे आउटपुट व्होल्टेज ड्रॉप होत जातं. आता हे का ड्रॉप होत असेल तर तुम्हाला सांगतो की हा जो व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे सेकंडरी व्होल्टेज, तर या सेकंडरी व्होल्टेजला सुद्धा काहीतरी सेकंडरी कॉईलला सुद्धा काहीतरी स्वतःचा रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्सच्या तुलनेमध्ये जेव्हा हा रेजिस्टन्स लोड रेजिस्टन्स जास्त असतो तेव्हा जास्तीत जास्त व्होल्टेज तुम्हाला इथं उपलब्ध मिळेल. परंतु जेव्हा हा रेजिस्टन्स तुम्ही खूप कमी करायला लागाल आणि हा सेकंडरीचा रेजिस्टन्स पिक्चरमध्ये येईल म्हणजे तो थोडासा जास्त आहे असं जाणवेल त्यावेळेला हे जे व्होल्टेज आहे ते सेकंडरीचं व्होल्टेज ते दोन्ही विभागामध्ये विभागलं जाईल की या सेकंडरी वाइंडिंगमध्ये सुद्धा आणि आउटपुटमध्ये सुद्धा. आणि त्यामुळे आउटपुटचा रेजिस्टन्स कमी झाला की आउटपुटचं जे व्होल्टेज आहे तर हे व्होल्टेजसुद्धा कमी होतं आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये व्होल्टेज इंटरनली जास्त ड्रॉप होणार आहे. ओके, अशा पद्धतीनं लोड व्हॅरी केल्यानंतर सुद्धा आउटपुट व्होल्टेज व्हॅरी होतं आणि हे स्थिर राखण्यासाठी आपण ऑफकोर्स व्होल्टेज
रेग्युलेटरचा वापर करणार आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेटर आपण पुढील चॅप्टरमध्ये किंवा लेसनमध्ये आपण शिकणारच आहोत. तर इथं आता काय होणार आहे, म्हणजे लोड चेंज केला तर या वाइंडिंगचा रेजिस्टन्स काय आहे याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत. म्हणजेच 500 समजा मिली ॲम्पियरचा ट्रान्सफॉर्मर असेल आणि 2 किंवा 1 ॲम्पियरचा ट्रान्सफॉर्मर असेल तर 500 मिली ॲम्पियर असेल त्या केसमध्ये त्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो. 1 ॲम्पियरच्या केसमध्ये वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असतो. त्यामुळे 1 ॲम्पियरला तुम्हाला रेग्युलेशन चांगलं मिळेल आणि 500 मिली ॲम्पियरला कमी मिळेल. अशा पद्धतीनं घडणार आहे. फक्त आता आपण लोड रेग्युलेशन म्हणजे काय हा एक भाग समजून घेऊया, त्याची डेफिनेशन काय आहे. आता लोड रेग्युलेशनची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की जेव्हा लोड करंट तुम्ही चेंज करता, when the amount of load current through load resistance changes by varying load resistance, the voltage regulator must maintain nearly constant output voltage across the load. म्हणजे इथं व्होल्टेज रेग्युलेटर का वापरायचा ते आपण सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला लोड रेजिस्टन्स चेंज करता त्यावेळी लोड करंट चेंज होतो. ओके. आणि त्यावेळेला लोड व्होल्टेज म्हणजे आउटपुट व्होल्टेज हे काय होतं, चेंज होतं. ओके. तर हे चेंज आहे ते होऊ नये म्हणून आपण लोड व्होल्टेज रेग्युलेटरचा वापर करतोय. ओके. म्हणजे असं म्हणता येईल की पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज फॉर अ चेंज इन लोड करंट. ओके. म्हणजे एक स्पेसिफिक लोड करंट तुम्ही ठरवून दिला की समजा लोड करंट 0 ते 50 मिली ॲम्पियरपर्यंत व्हॅरी करतोय आपण आणि त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज किती चेंज होतोय ते नोट करा. ओके. आणि त्याचं पर्सेंटेज काढा आणि ते म्हणजे तुमचं लोड रेग्युलेशन असेल. आता या वरच्या सर्किट डायग्राममध्ये पहा, इथं तुम्ही आउटपुट व्होल्टेज चेंज करणार आहे आणि इथं लोड करंट चेंज करणार आहे आणि आउटपुट व्होल्टेज नोट करणार आहे. ओके. आता इथं लोड करंट व्हॅरी करण्यासाठी आपण हा आर व्हॅरी करणार आहोत. ओके. आता आर व्हॅरी केला तर आरचं इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये वगैरे कुठेही येणार नाही, लोडची येणार नाही. फॉर अ चेंज इन सर्टन लोड करंट असं आपण म्हणतोय. पण लोड करंट किती व्हॅरी करायचा, आपण पॉवर सप्लाय कितीसाठी डिझाईन केला आहे मॅक्झिमम लोड करंटला त्यानुसार आपण रेंज घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितली तर 0 to 50 मिली ॲम्पियर. जर एखादा पॉवर सप्लाय आपण 50 मिली ॲम्पियरसाठी डिझाईन करत असू किंवा 500 मिली ॲम्पियर तर ती रेंज तुम्ही ठेवायची. तिथंपर्यंत तुम्हाला करंट ड्रॉ करून चेक करावं लागेल की त्याचं रेग्युलेशन कसं आहे ते. ओके. आता इथं आपण हा आर व्हॅरी करणार आणि इथला आउटपुट व्होल्टेज नोट करणार आहे. ओके. मग त्याच्यामध्ये समजा चेंज आला की 8 ते 10 व्होल्टपर्यंत व्होल्टेज चेंज झालं आणि ज्या वेळेला तुम्ही 100 मिली ॲम्पियरचा करंट ड्रॉ करत होता, 100 मिली ॲम्पियरचा करंट ड्रॉ करताना व्होल्टेज 8 आलं आणि 0 मिली ॲम्पियरचा करंट ड्रॉ करताना व्होल्टेज समजा 10 आलं तर 0 पासून 100 पर्यंत जाताना तुमचं आउटपुट व्होल्टेज हे 10 पासून 8 पर्यंत ड्रॉप होते. म्हणजे चेंज इन आउटपुट व्होल्टेज तुमचं 2 व्होल्ट आलं. ओके. आता इथं फॉर्म्युला असा आहे की हा जो 0 मिली ॲम्पियर आपण जो पहिलं म्हटलं 0 मिली ॲम्पियर याला म्हणतात नो लोड व्होल्टेज. ओके. याला म्हणायचं नो लोड व्होल्टेज. आणि इथं 100 मिली ॲम्पियर करंट काढला त्यावेळेला जे हे व्होल्टेज आलं 8 याला म्हणतात फुल लोड व्होल्टेज. ओके. म्हणजे नो लोड आणि फुल लोड याचं मिनिंग तुम्हाला कळलं. याचं नोटिंगसुद्धा असं करतात VNL म्हणजे नो लोड म्हणजे 0 करंट असताना आणि फुल लोड म्हणजे तुम्ही जो काय ठरवला असेल जास्तीत जास्त करंट तो. म्हणजे इथं 100 मिली ॲम्पियर आपण ठरवला आणि तो आला 8 म्हणजे हे VFL आहे. ओके. तर फॉर्म्युला असा करतात की V नो लोड मायनस V फुल लोड डिवायडेड बाय V नो लोड. ओके. आणि इंटू 100. आता इथं व्होल्टेज मायनस व्होल्टेज जरी झालं तरी व्होल्टेज आलं डिवाइड बाय व्होल्टेज आहे. त्यामुळे इथं सुद्धा पर्सेंटेजमध्येच आपलं हे रेग्युलेशन येणार आहे, पर्सेंटेज पर व्होल्टमध्ये नाही. तर इथं पर्सेंटेज फॉर चेंज किती आहे IL तो तुम्ही सांगू शकता. इथं डेल्टा IL समजा 100 मिली ॲम्पियर केला आपण
तर असं लिहू शकतो आपण की एवढ्या करंट चेंजला एवढं रेग्युलेशन आलं. ओके, म्हणजे आता इथं आपण तुम्ही घेतला नो लोड किती मिळालं समजा 10 मायनस फुल लोड किती मिळालं 8 डिवायडेड बाय 10 इंटू 100. आता इथं किती होणार आहे 2 डिवायडेड बाय 10 2 डिवायडेड बाय 10 इंटू 100. म्हणजे आताच्या आपल्या पॉवर सप्लायचं जे रेग्युलेशन आहे अशा पद्धतीने येईल. ओके, हे पर्सेंटेजमध्ये येणार आहे तुम्हाला. तर हे पर्सेंटेज रेग्युलेशन आपल्या इथल्या टेंटेटिव्ह ज्या व्हॅल्यू घेऊन आपण केले ते 20% आलं. ओके, हा पुअर पॉवर सप्लाय. हे पर्सेंटेज रेग्युलेशन सुद्धा तुमचं झिरोच्या आसपासच आलं पाहिजे, 0 1 वगैरे अशा पद्धतीचंच आलं पाहिजे. ओके, या रेंजमध्ये त्यावेळेला तुम्हाला गुड रेग्युलेटर आहे असं म्हणता येतं. तुम्ही प्रॅक्टिकल करताना जनरली तुमचं झिरोच्या आसपासच येईल गुड रेग्युलेटर असेल तर. ओके, आयडियल रेग्युलेटर सारखं 0% म्हणून, तर त्यालाच आपण गुड पॉवर सप्लाय म्हणणार आहे. ओके, आता इथं आपण फक्त हा जनरल पॉवर सप्लाय घेतला आहे, अनरेग्युलेटेड घेतलेला आहे. आता आपण व्होल्टेज रेग्युलेटर जर घेतला तर ते कसं करणार आहे, तर व्होल्टेज रेग्युलेटर इथं असेल तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर, हे त्याचं ग्राउंड असेल, हे त्याचं व्ही इन असेल. ओके, आणि इथं तुमचं लोड रेजिस्टन्स असणार आहे आर एल, हा आय एल तुम्ही चेंज करणार आहे. ओके, आणि इथलं व्होल्टेज तुम्ही मोजणार आहात आणि ते म्हणजे व्ही आउट. ओके, आणि हे इथलं नोट करत असताना करंट इथं मोजावा लागेल तुम्हाला मिली एम्पियरमध्ये. आणि करंट मोजत असताना हा करंट समजा 0 पासून 100 पर्यंत तुम्ही व्हॅरी करणार आहे या रेजिस्टन्स चेंज करून. आणि त्यावेळेला 0 असताना या मीटर किती दाखवते, 100 असताना हे किती दाखवते ते नोट करणार आहे आणि देणार आहे ॲक्च्युअल व्हेरिएशनच्या व्हॅल्यूज. म्हणजे इथं तुमचं 0ला सुद्धा समजा 10 वोल्ट असेल तर 100ला सुद्धा 10 वोल्टच येईल जर रेग्युलेटर वापरला असेल तर त्यावेळेला, आणि तुमचं पर्सेंटेज रेग्युलेशन 0 येईल. ओके, जर व्होल्टेज रेग्युलेटर वापरला तर. आणि ह्याचं इनपुट व्होल्टेज जे आहे, ज्या वेळेला आपण 10 व्होल्टसाठी आउटपुट व्होल्टेज 10साठी जर हा डिझाईन करत असू तर नेहमी लक्षात ठेवा की या व्होल्टेज रेग्युलेटरचं इंटरनल व्होल्टेज ड्रॉप विचारात घेऊन इनपुटचं व्होल्टेज मिनिमम त्याच्यापेक्षा आउटपुटपेक्षा इनपुटला 2 व्होल्ट जास्त राहील या बेतानं पाहिजे. म्हणजे साधारणतः व्ही डी सी जे द्यायचे तुम्हाला ते 15 ते 20 व्होल्टच्या दरम्यान तुम्ही द्या की जेणेकरून तुम्हाला याचं रेग्युलेशन चांगलं मिळेल. जर इनपुटलाच तुम्ही व्होल्टेज कमी दिलं तर हा रेग्युलेटर काही करू शकणार नाही. ओके, तर ज्या वेळेला तुम्हाला असं आउटपुट व्होल्टेज किती पाहिजे त्यावरून ठरवा की त्याला इनपुट किती द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने द्या. जेवढं जास्त इनपुट तुम्ही द्याल, म्हणजे 10 व्होल्टचा करायचा आहे तरी पण तुम्ही 40 व्होल्ट ह्याची कपॅसिटी असेल इनपुटची 40 व्होल्टपर्यंत, तर 40 व्होल्टपर्यंत तुम्ही द्याल तर हा जास्तीत जास्त गुड रेग्युलेशन देणार आहे. तर या व्होल्टेज रेग्युलेटरची इनपुट व्होल्टेजची सुद्धा काय कपॅसिटी आहे ती चेक करा आणि त्या इनपुट व्होल्टेज कपॅसिटीपेक्षा थोडं कमी राहील आणि याच्यापेक्षा निश्चितपणे जास्त राहील असं इनपुट व्होल्टेज आपल्याला या व्होल्टेज रेग्युलेटरला द्यावं लागतं. ओके, म्हणजे लोड रेग्युलेशन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल तर पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज फॉर अ चेंज इन लोड करंट, दॅट इज नथिंग बट अ लोड रेग्युलेशन. आणि लाईन रेग्युलेशन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर लाईन रेग्युलेशन म्हणजे की पर्सेंटेज चेंज इन लाईन व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज फॉर अ चेंज इन इनपुट व्होल्टेज. ओके, पर्सेंटेज चेंज इन आउटपुट व्होल्टेज फॉर अ चेंज इन इनपुट व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज लाईन रेग्युलेशन. आणि लाईन रेग्युलेशनमध्ये 2 फॉर्म्युले आहेत पण लोड रेग्युलेशनमध्ये एकच आहे. तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायचं रेग्युलेशन काढायचं असेल तर तुम्हाला मी म्हटलं की इनपुट लाईन व्होल्टेजचा विचार करा. अदरवाईज तुम्ही व्होल्टेज रेग्युलेटर जर तुम्हाला एखादा दिला असेल तर व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट व्होल्टेज आणि व्होल्टेज रेग्युलेटरच्या इनपुटला येणारं डी सी व्होल्टेज जे आहे तेच तिथं तुम्ही विचारात घ्या तरी चालेल. ज्या वेळेला तुम्हाला हे रेग्युलेशनचं प्रॅक्टिकल करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला 3 मीटर्सची गरज आहे. एक म्हणजे तुम्हाला जर इनपुटचं हे लाईन व्होल्टेज जर तुम्हाला चेक करायचं असेल, ओके, ए सी लाईन व्होल्टेज, तर तुम्हाला इथं ए सी व्होल्टेजची किंवा ए सी व्होल्टमीटरची तुम्हाला गरज आहे. ओके,
ओके. इथं ए सीचं व्होल्टमीटर पाहिजे आणि याच्यासाठी आपण इथं दाखवले तुम्हाला ए सी व्होल्टमीटर. फॉर एक्झाम्पल या पद्धतीचं असेल ते घ्या. त्याला 2 टर्मिनल्स असतील. ओके, त्याला 2 टर्मिनल्स असतील. एक आता इथं ए सी असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा काही प्रश्न येत नाही. एक या टोकाला जोडा, हे दुसरं या टोकाला जोडा आणि इथं डिमर स्टॅट या पाठीमागं जोडू शकतो आणि आपण लाईन व्होल्टेज चेंज करू शकतो. ॲटो ट्रान्सफॉर्मर इथं लावला जातो आणि तो तुम्हाला व्हॅरी करून तुम्हाला इनपुट व्होल्टेज द्यायचं आहे. हे देताना म्हणजे लाईन व्हॅरी करून तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं का नाही ते चेक करता येईल. दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मोजायचे, त्यासाठी तुम्हाला डी सी व्होल्टमीटर लागेल. ते या पद्धतीचं असेल समजा. ओके, तर याचं जे काय पॉझिटिव्ह टोक आहे, समजा इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्हला जोडा, याचं पॉझिटिव्ह असेल तर, आणि हे निगेटिव्ह टोक असेल तर ते निगेटिव्हला जोडा. या पद्धतीने याच्या पोलॅरिटी पाहणं आवश्यक आहे तुम्हाला. ओके, आता जर लोड करंट किंवा लोड रेग्युलेशन तुम्हाला चेक करायचं त्यावेळी तुम्हाला करंट मोजावा लागणार आहे. त्यासाठी ॲमीटरची गरज पडणार आहे आणि ते ॲमीटर कुठं जोडायचं ते तुम्हाला दाखवतो. तर हे ॲमीटर घ्या तुम्ही इथं. ओके, ॲमीटर घेतल्यानंतर ॲमीटर जोडताना ते सिरीजमध्ये जोडलं गेलं पाहिजे लोडच्या, ही दक्षता घ्यायची. म्हणजे ही जी वायर आहे किंवा इथून ते इथपर्यंतची जरी धरली तरी चालेल, तर ती ब्रेक करावी लागेल तुम्हाला आणि ती ब्रेक करून आपण त्याला ॲमीटर जोडलं गेलं पाहिजे. आता मी इथं ब्रेक करून दाखवतो तुम्हाला. साधारणतः अशा पद्धतीनं इथं वायर आपण ब्रेक केली. ओके, आता ब्रेक केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या ॲमीटरचं पॉझिटिव्ह असेल ते इथं जोडावं लागेल आणि निगेटिव्ह असेल तर ते इथं जोडावं लागेल. हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. आता काय होईल, हा जो करंट आहे तो असा ॲमीटरमधून इकडे येणार आहे लोडकडे. ओके, त्यामुळे हा आय एल मोजणार आहे, हा व्ही आउट मोजणार आहे आणि हा व्ही ए सी मोजणार आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला लोड करंट, आउटपुट व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजसुद्धा मोजता येणार आहे. ओके, तर मला वाटतं आज तुम्हाला लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कळलं असेल. धन्यवाद.